नमस्कार, मी आहे संगीताच किचनमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत. तर आज आपण बनवणार आहे वाटाणा पनीरची भाजी. त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चला तर आता वळूया रेसिपीकडे. तर इथे सर्वात आधी मी घेतलेलं आहे पनीरचे क्यूब करून घेतलेले आहेत. वाटाणा घेतलेला आहे 200 ग्रॅम. मसाल्यामध्ये घेतला आहे टोमॅटो, कांदा, लसूण, आले आणि 7 काजू घेतलेले आहेत. आता हा सर्व मसाला व्यवस्थित भाजून घेणार आहे. त्यासाठी गॅसवर तवा ठेवून घेऊया. तव्यावरती घालूया 1 चमचा तेल आणि यामध्ये पनीरचे क्यूब ठेवून घेऊया. पनीर दोन्ही साइडने छान भाजायचे आहे. दोन्ही साइडने पलटी करून पनीर छान भाजून घ्यायचे आहे. दोन्ही साइडने छान पनीर भाजून घेतलेले आहेत. आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आणि हे पनीर आपण पाण्यामध्ये घालणार आहे. पाण्यामध्ये पनीर घातल्याने सॉफ्ट राहतात. त्यामुळे पनीर डायरेक्टच मी पाण्यामध्ये घातलेले आहेत आणि पाण्यातून नंतर काढून घेतलेले आहे 5 मिनिटांनी. त्यानंतर कांदा भाजून घेऊया. कांदा भाजण्यासाठी 1 चमचा तेल घातलेला आहे. कांदा जास्त लालसर भाजायचा नाहीये, नॉर्मल कांदा भाजायचा आहे. त्याच कांद्यामध्ये घालणार आहे टोमॅटो. टोमॅटोही मऊसूत होईपर्यंत भाजायचा आहे. टोमॅटो भाजल्यानंतर त्यानंतर त्यामध्येच घालणार आहे लसूण. लसूण अद्रकही घातलेला आहे आणि तेही थोडंसं भाजून घेऊया. त्यानंतर घालूया भिजवलेले काजू. इथे मी 7 काजू घातलेले आहे. काजू घातल्याने ग्रेव्ही छान थिक होते. आता हा सर्व मसाला मिक्सर जारमध्ये वाटून घेऊया. सर्व मसाला मी वाटून घेतला आहे. त्यानंतर गॅसवर कढई ठेवूया. कढईमध्ये घालूया 2 मोठे चमचे तेल. तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये घालूया 1 चमच जिरा आणि तेजपत्ता. त्यानंतर जो मसाला वाटून घेतला होता तो सर्व मसाला घालून घेऊया आणि छान परतून घेऊया तेलामध्ये. मसाला चांगला परतायचा आहे 5 मिनिट. गॅसच्या मंद आचेवर मी 5 मिनिट मसाला छान परतून घेतलेला आहे. त्यानंतर आपण घालूया मिरची पावडर 1 चम्मच, शाही पनीर मसाला 2 मोठे चम्मच आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता हा मसाला अजून 5 मिनिट तेल सुटतोवर परतून घ्यायचा आहे. हे पहा, तेल छान सुटलेलं आहे. आता घालूया वाटाणे. इथे मी फ्रोझन मटर घेतलेला आहे, त्यामुळे वाटाणे शिजायला टाइम लागणार नाही. तुम्ही ताजे वाटाणेही घेऊ शकता. नंतर घालूया पनीर आणि ग्रेव्ही थोडीशी थिक वाटत असेल तर थोडंसं अर्धा कप पाणी घालायचं आहे. त्यानंतर घालूया मीठ. मला इथे ग्रेव्ही थोडीशी थिकच हवी होती म्हणून मी थिकच ठेवलेली आहे. आणि अजून 5 मिनिट भाजी छान शिजवून घेऊया. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. हे पहा, किती छान मटर पनीरची भाजी तयार झालेली आहे. ही भाजी तुम्ही चपाती सोबत, रोटी सोबत, नान सोबत खाऊ शकता. खूप छान लागते.